मित्रांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच मस्त दाखवलाय. प्लॅन ए फसूनसुद्धा प्लॅन बी बनवून यशने कावेरी विद्याच्या साथीने अमृता जाळ्यात अडकवली. त्याच वेळेस मानी नेमकी मेहंदी सोहळ्याची जय्यत तयारीही केली आहे आणि आता कावेरीला खूप छान असं सरप्राईज देणार आहेत. यश कावेरी दोघेही आता सज्ज आहेत अमृताचा खेळ संपवण्यासाठी. आणि नेमकं विद्याच्या साक्षीने यशने या कावेरीला खूप मोलाचं वचन दिलं आहे. बघूयात मग यशचा मास्टर प्लॅन. त्यात विद्या कावेरीचे साथ प्लॅन बीने अमृता कशी अडकवले आणि कावेरीला नक्की काय सरप्राईज देतात तेही आजच्या भागात. मग बघायला विसरू नका. कोण होतीस तू, काय झालीस तू, मालिकेचा आजचा 13 सप्टेंबरचा भाग. यशचा मास्टर प्लॅन काम करतो. अमृता त्या माणसासोबत बोलत असतानाचं सगळं बोलणं कावेरी फोनवरती ऐकते आणि सगळा प्रकार तिच्या लक्षात येतो की हा सगळा प्लॅन यशचा आहे. इतक्यात यशच तिथे येतो आणि जे काही अमृता त्या माणसाला सांगते, धमकावते, त्याला पैसे देते, ते सगळं बोलणं ह्यांनी रेकॉर्ड केलेलं असतं. तेव्हा यश कावेरीला विश्वासाने सांगतो की आता अमृताचा खेळ संपत आलाय कावेरी. तेव्हा कावेरी म्हणते, जितक्या लवकर संपेल ना तितक्या लवकर संपवावं लागेल. यश म्हणतो की संपेल, लग्नाआधी तर नक्कीच संपेन. इतक्यातच उदय तिथे हाका मारतच येतो. कावेरीला तो हाका मारतो. कावेरी पटकन फोन म्यूट करते जेणेकरून तिकडे अमृताला आवाज नको ऐकू जायला. उदय येता क्षणी कावेरीला रिक्वेस्ट करतो की काऊ ये ना तू, आपण आपला फॅमिली फोटो काढूया. तेव्हा कावेरी धक्क्याने यशकडेच पाहते. आता उदयचं मनही तिला मोडवत नसतं आणि घरात आल्यापासून कित्येक दिवसानंतर यश कावेरी दोघांनीही उदयला इतकं खुश पहिल्यांदा पाहिले. यश कावेरीला इशारा करतो तेव्हा कावेरी तिचा फोन यशच्या हातात देते. अमृताचं बोलणं त्यामध्ये रेकॉर्ड होतच असतं. कावेरी उदयकडे जाते तेव्हा उदय तिला म्हणतो की हे गणपती बाप्पाचं बॅकग्राऊंड आहे ना, ते मस्त आहे, तू काढ फोटोज. आता उदयसोबत फोटोज काढायचे म्हटल्यानंतर कावेरी थोडीशी ऑकवर्ड होते. तेव्हा ती सेल्फीज घेते. त्याच वेळेस तिथे येतात आणि त्या तिघांना एकत्र पाहून ते आणखीनच खुश होतात. यशला ते आनंदाने सांगतात की किती तिघे छान दिसत आहेत ना एकत्र. फक्त मानसाठी यश चेहऱ्यावरती खोटी स्माईल आणतो. तेव्हा म्हणतात, किती छान दिसतंय ना माझ्या उदयचं कुटुंब. या तिघांनाही कोणाची दृष्ट नको लागायला आहे त्या ठिकाणीच थांबून त्यांची दृष्ट काढतात. पण खरा धक्का तर तेव्हा बसतो यश कावेरीला जेव्हा त्यांना जाणीव करून देतात वेळेची. त्या म्हणतात की आता लग्नही 2 दिवसावरती आले. आता यांच्या लक्षात येतं की अमृताचं पर्दाफाश करण्यासाठी यांच्याकडे फक्त 48 तास उरलेत. देवीकडे साकडं घालतात की आता 2 दिवसावरती लग्न आलंय, ते लग्न निर्विघ्नपणे पार पडू देत. आणि त्याच वेळेस कावेरी हवालदिल होते. 2 दिवसावर लग्न आले म्हणजेच 48 तासात आता काहीही करून अमृताचा खरा चेहरा मानच्या समोर आणावा लागेल हे तिला कळून चुकतं. कावेरीचा पडलेला चेहरा पाहून उदय तिला सांगतो, काऊ हे बघ, मला माहिती आहे की आजपर्यंत माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय, परंतु आज मी स्वतः तुला वचन देतो की इथून पुढे माझ्यामुळे तुला कसलाही आणि कुठलाही त्रास नाही होणार आहे. स्वतः उदयने कावेरीला शब्द दिलेला असतो, पण नवरा म्हणून मानचा आनंदाचा तर पारावारच उडत आहे. शेवटी उदयवरती मानचे संस्कार आहेत. अमृताने त्याला वाया घालवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा यावेळेस मानचे संस्कार जिंकलेले असतात. उदयचं बोलणं ऐकून जेव्हा कावेरी यशवरती तिरपा कटाक्ष टाकते तेव्हा तिच्या डोळ्यांमध्येच यशने खूप काही पाहिलेलं असतं की कावेरीच्या मनात आता गिल्ट आहे. थोड्या वेळानंतर जेव्हा कावेरी यशच्या रूममध्ये असते यश आणि विद्यासोबत, तेव्हा यश काळजीने विचारतो की कावेरी काय झालं, इतका चेहरा का पडलाय, कसलं टेन्शन आलंय तुम्हाला. तेव्हा कावेरी भरल्या डोळ्यांनी सांगते, मला ना खूप वाईट वाटते. मला सतत असं वाटतंय की मी उदय भाऊजींची फसवणूक करते, त्यांच्याशी खोटेपणा करते. विद्या कावेरीला समजावते, वहिनी अहो पण तुम्ही थोडीच मुद्दाम करताय, हे नका वाईट वाटून घेऊ. तेव्हा कावेरी त्यांना सांगते, हो पण मला खरंच भाऊजींसाठी आज खूप वाईट वाटते. म्हणजे त्यांना माहितीच नाही आहे
की मी त्यांची बायको नाही आहे, चिकूची आई नाही आहे आणि माझी ओळख नसूनसुद्धा ते बिचारे आज माझी माफी मागत होते. यश कावेरी जवळ जातो, तिची समजूत घालतो. कावेरी प्लीज, खरंच नका वाईट वाटून घेऊ. अहो त्यावेळची परिस्थितीच तशी होती, त्यात तुमची तरी काय चूक आहे. तेव्हा कावेरी म्हणते, हो पण आता ते माझ्यासोबत लग्नाची स्वप्न रंगवत आहेत, त्याचं मी काय करू. आता यश विद्या दोघांच्याही डोक्यात प्रकाश पडतो की कावेरीला सगळ्यात जास्त या गोष्टीचं टेन्शन आलं आहे. परंतु मला कळतच नाही आहे की उदय भाऊजींना आता खरं सांगू तरी कसं, की ते मला माझ्या भावासारखे आहेत. तेव्हा यश कावेरीला आपल्या बाजूने वळवतो आणि तिची समजूत घालतो. मी समजू शकतो तुम्हाला की ही सगळी परिस्थिती फेस करणं किती डिफिकल्ट आहे आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता कोण व्यक्ती अमृताला ब्लॅकमेल करते हे तर आपल्याला कळलं आहे. तेव्हा विद्या यशला सावध करण्याचा प्रयत्न करते. खरंच विद्याचं म्हणणंसुद्धा बरोबर आहे बरं का, की अमृता खूप शातीर आहे. विद्या समजावते, भाऊजी त्या अमृताला हलक्यात घेऊ नका. कावेरी वहिनींना मारण्याचा प्रयत्न केला तिने आणि एवढंच नाही तर मोदकात विष घालून आपल्या अख्ख्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला आहे तिने. तेव्हाच कावेरी विचारते, हो पण आता अमृताला ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाला शोधायचं तरी कुठे. तेव्हा कावेरीपासून दूर जात यश तिला प्लॅन समजावतो. आता ते सगळं तुम्ही माझ्यावरती सोडा. काय आहे, त्या माणसाच्या बोलण्यात ना एक वेगळीच लकब आहे. त्याला तर मी शोधून काढतोच, पण माझ्याकडे एक दुसरा प्लॅन आहे आणि तो प्लॅन त्या दोघींनाही समजावतो. आता प्लॅन समजल्यानंतर विद्या यशचं इतकं तोंड भरून कौतुक करते, वा भाऊजी वा. आणि कावेरीचा हात पकडून ती यशजवळ तिला घेऊन येते. यशचाही हात पकडते. दोघांचेही हात एकमेकांच्या हातात देत दोघांनाही सांगते की तुम्ही दोघं ना प्लीज लवकर एकत्र या. आणि त्या दोघांच्या पाप्या घेतच म्हणते, माझ्या या लाडक्या जोडीला कोणाचीही नजर नको लागायला. यश कावेरीही हसतात. तेव्हा विद्याच्या साक्षीने यश कावेरीचा हात हातात घेत तिला वचन देतो की कावेरी, उदयदादासोबत तुम्हाला लग्नाची एकही विधी करायची गरज पडणार नाही, तशी वेळच मी येऊ देणार नाही. आणि कावेरीचा यशवरती पूर्ण विश्वास असतो. इकडे माननी तर आता लग्नाच्या तयारीला सुरुवातसुद्धा केलेली असते. काकूना ती रूममध्ये बोलावून घेते आणि एक हार दाखवत त्या विचारतात, पौर्णिमा अगं माहिती आहे का तुला हा हार. तेव्हा तो हार पाहून काकू खूप खुश होऊन जाते. ती म्हणते की हो. तेव्हा त्या हाराबद्दलची एक आठवण पौर्णिमा काकूला सांगतात की त्यावेळी हा हार तुला किती आवडला होता, पण या घरातली मोठी सून म्हणूनच सासूबाईंनी तो माझ्या गळ्यात घातला होता. आता हाच हार मी कावेरीला देणार आहे. आता काकू इतक्या कोत्या मनाचे लगेचच म्हणते, हार आणि कावेरीला, अहो पण कशासाठी. तेव्हा समजावतात, अगं असं काय करतेस, कावेरी या घरची मोठी सून आहे ना, मग तो हार तर तिलाच द्यायला हवाय. आणि ही साडीसुद्धा. परत काकूचं तोंड पडतं. ती विचारते की आता साडीची काय गरज आहे. सांगतात की पौर्णिमा अगं कावेरीची आई असती तर तिने तिला दिलीच असती ना. पाये ही लयच प्रेम उतू चाललंय मोठ्या सुनेवरचं. आता विद्या, कावेरी, यश तिघांचाही प्लॅन ठरलेला असतो. यशचा मास्टर स्ट्रोक जो यांच्या जास्तच फायद्याचा ठरतो. यश अमृता येण्याची वाट पाहत बसलेला असतो. इतक्यातच अमृता घरात येते. अमृताला पाहून यश पटकन धावत येतो आणि अमृताची काळजीच करतो गे. तिला विचारतो की अमृता अगं कुठे गेले होतीस, अगं ये ना, बस ना पटकन. तो चक्क स्वतः अमृताला सोफ्यावरती काय बसवतो, तिची चहादारी काय करतो. त्यानंतर तो विद्याला हाक मारून सांगतो की वहिनी अहो अमृतासुद्धा आली आहे, तिच्यासाठीही चहा घेऊनच या बरं का. आणि तो अमृतासोबतच तिथे बसतो. तेव्हा तो विचारतो की आता सांग कुठे गेली होतीस. त्यावर अमृता खोटंच बोलते, मी ना बँकेत गेले होते, माझं महत्त्वाचं काम होतं. यश विचारतो की अच्छा बँकेत गेली होती, ठीक आहे. इतक्यातच विद्यावहिनी चहाचे कप घेऊन येतात आणि अमृताला त्या हसत म्हणतात की अमृता अगं बहुतेक ना माझ्या हातचा चहा तुझ्या नशिबातच होता बघ,
काय आहे, यश भाऊजीने मला चहा बनवायला सांगितला आणि झालं असं की आमच्या दोघांसाठी चहा बनवताना थोडा एक्स्ट्राच बनला. आता म्हटलं कोणाला द्यायचा, बरं झालं तू आलीस. आता विद्या स्वतः चहा देणार तर यश मुद्दामच विद्याच्या हातून कप घेतो आणि तो डायरेक्ट अमृताच्या अंगावरतीच सांडवतो. अमृताला भाजतं आणि यश नाटकं तर अशी करतो की ओ सॉरी, माझ्याकडून चुकून झालं. तेव्हा विद्या त्याला ओरडण्याची नाटकं करते. काय भाऊजी, देत होते ना माझं मी गपचूप, काय गरज होती मध्ये मध्ये करायची. एक काम तुम्हाला धड जमत नाही, तुम्ही ना माझं ऐकतच नाही. तेव्हा यश विनवण्या करत असतो की वहिनी सॉरी, चुकून झालं ना. आता अमृता सांगते की थांबा तुम्ही, एवढं काय नाही झालंय. त्यावर आता विद्या म्हणते की अमृता, अगं ना तू पटकन जाऊन तो ड्रेस चेंज कर अगं आधी, चहाचे डाग पडते ना त्याच्यावरती. जा जा जा. अमृता तर जाते. आता यांच्या ठरल्या प्लॅनप्रमाणे अमृताचा फोन तिथेच असतो, पण यश तिचा फोन उचलणार इतक्यात अमृता माघारी धावत येते आणि फोन उचलून पळत जाते. आता यश डोक्यालाच हात लावून बसतो आणि विद्या ती वैतागून म्हणते, भाऊजी प्लॅन फसला आपला. तेव्हा यश म्हणतो की नाही वहिनी, प्लॅन फसलेला नाही आहे. अजूनही माझा फोन अमृताच्या पर्समध्ये आहे आणि तो पटकन तिच्या पर्समध्ये, सगळी जबाबदारी. पण वहिनी, नाही म्हणजे हे सगळं झेपेल का तिला, जमेल का सगळं करायला. ती फक्त मांचं मन वळवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मा ठाम विश्वासाने सांगतात की कावेरीने तो विश्वास गमावलाय आणि माझा पूर्ण विश्वास आहे की ही सगळी जबाबदारी ती व्यवस्थित पारच पाडणार. या घराला चोडून ठेवण्याची हातोटी कावेरीकडे आहे. म्हणूनच आता या घराच्या किल्ल्यांची जबाबदारी मी तिच्यावरती सोपवणार आहे. आता काकूंच्या तर जरा जास्तच पोटात दुखतं. मांचं कावेरीवरचं प्रेम पाहून, तिच्यावरचा डोळे झाकून ठेवलेला विश्वास पाहून आता मानकडे अजून एक छानसं सरप्राईज असतं, ज्या ते कावेरीला देणार असतात. काकूंना ती सांगते की थांब, मला अजून काहीतरी तुला दाखवायचं आहे, आणि त्या उठून जातात. काकू विचारात हरवून जाते. तिच्या मनात भीती दाटून येते. का माहिती आहे? कारण एकतर मा स्वतःहून कावेरीवरती घराची जबाबदारी सोपवायला निघालेत. तेव्हा ती म्हणते की सगळं कसं यांच्याच मुलांना मिळायला हवं, पण माझ्या संदीपचं काय. आता ना मला यामीशी या विषयासंदर्भात बोलायलाच हवं आहे. तीच काहीतरी करू शकते. बाहेर यश, विद्या, कावेरी तिघांचीही प्लॅन बीला सुरुवात होते. ते तिघेही अमृता येण्याची वाट पाहत असतात. इतक्यात अमृता ड्रेस चेंज करून खालती येते सुद्धा. तेव्हा यश, विद्या दोघेही अमृतासमोर काळजीची नाटकं करतात. दोघेही विचारतात की काय गं, ठीक आहेस ना, जास्त भाजलं वगैरे नाही आहे ना. तेव्हा अमृता म्हणते की ठीक आहे मी. तेव्हा यश लगेच प्लॅनला सुरुवात करतो. अमृताला म्हणतो की अमृता, हे बघ, आपलं लग्न होणार आहे, पण आपल्या दोघांचे फोटोज खूप कमी आहेत. सांगायचे झालं तर नाहीच आहेत. आपण एक काम करायचं का, आपण छानसे फोटोज काढूयात. त्यावर अमृता यशला हळूच टोमणा मारते. बरं झाला वेळीच तुझ्या लक्षात आलं. त्यावर यश म्हणतो की हो विद्या वहिनी, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ना आमचे फोटोज काढा. विद्या यशला फोन मागते. यश आता खिसे सापडण्याची नाटकं करतो आणि तो म्हणतो की बहुतेक माझा फोन रूममध्ये राहिला. अमृता, तुझा फोन देतेस का. त्यांना फक्त त्या ब्लॅकमेलरचा नंबर मिळवायचा असतो, त्यासाठी एवढी त्यांची धडपड चालू असते. पण विद्या वहिनी म्हणाल्या अगदी तसंच. अमृता खूप शातीर आहे. यशला लगेच म्हणते, यश, अरे फोटोज कशाला, आपण छानशी सेल्फीज घेऊया ना. यश म्हणतो की अगं राहू देत, विद्या वहिनी काढतीलच की आपले फोटोज. तेव्हा अमृता जबरदस्ती यशचा हातच पकडते आणि त्याला खेचते. ती म्हणते की अरे ये ना, काढूयात ना फोटोज. इथे ना लाईट छान नाही आहे. आणि मुद्दाम ती कावेरीच्या समोर जाऊन यशसोबत फोटोज काढते. फोटोजमध्ये अर्धवट विद्यासुद्धा येते म्हटल्यानंतर ती तिला बाजूला व्हायला लावते आणि यशसोबत छानसा सेल्फीज घेते. आता यश अमृताला फोटो दाखवायला सांगतो. त्याच वेळेस तो तिकडून विद्याला आणि इकडून कावेरीला खुणावतो. कावेरी बरोबर अमृताच्या थोडं पाठीमागे येते आणि जेव्हा अमृता तिचा फोन अनलॉक करत असते त्यावेळेस पासवर्ड नेमका कावेरी पाहते. पण कावेरीकडून एक गल्लत होते की चौथा डिजिट काय होता
ते तिने पाहिलेलं नसतं. तिला खूपच टेन्शन येतं. आता यश विचारतो की वाव, किती छान आलेत ना फोटोज. अमृता, मी काय म्हणतो, आपण छानसं प्री वेडिंग शूट करायचं का? तेव्हा अमृतालाही ती आयडिया आवडते. ठरलं, आपण करूच या. त्यावर अमृता म्हणते की हो. अरे पण मावशी. यश म्हणतो की अगं माझं काय, मी कन्व्हिन्स करेन तिला, समजावेन आणि ती नक्की ऐकेल. मला एक सांग की प्री वेडिंगसाठी तुझ्याकडे ड्रेसचे चॉईसेस आहेत ना? तेव्हा अमृता सांगते की हो आहेत. यश लगेचच तिचा हात पकडतो आणि जबरदस्ती तिला खेचतच तिच्या रूममध्ये घेऊन जातो. बहाणा करतो की चल, मला आत्ताच्या आत्ता दाखव, नाही म्हणजे आपण ठरवूयात ना प्री वेडिंगमध्ये कोणते ड्रेस घालायचे आहेत काय. आणि तेव्हा त्याने अमृताचा फोन तिथे टेबलवरतीच ठेवलेला असतो मुद्दाम. यश अमृताला रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा विद्या वहिनी कावेरीला इशारा करते, कावेरी वहिनी फोन घ्या पटकन आणि तो ब्लॅकमेलरचा नंबर मिळवा. काय आहे, ती जर बाहेर आली बिली ना तर मी सावध करेन तुम्हाला. विद्या वहिनी पहारा देण्यासाठी अमृताच्या रूमकडे धावत जातात. तोचपर्यंत कावेरी तिचा फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करते. यश अमृताला रूममध्ये घेऊन येतो. अमृता त्याला हसून विचारते, यश अरे कसा आहेस तू? मला ना अचानक सरप्राईजच देते स्वारे. यश डोळे मिचकावत म्हणतो, सरप्राईज द्यायला ना मला खूप आवडतं. काय आहे, हळूहळू तुला कळेलच नक्की मी कसा आहे ते. तेव्हा अमृता विचारते की पण यश, प्री वेडिंग शूटचं अचानक तुझ्या कसं काय लक्षात आलं? तेव्हा यश बहाणा करतो, काय आहे, आजच मी माझ्या मित्राचे प्री वेडिंगचे फोटोज आहेत ना ते सोशल मीडियावरती पाहिले. मग म्हटलं आपलंही लग्न ठरलं आहे, आपणही करूयात. मी काय ठरवलं माहिती आहे का, आपण ट्रेडिशनल आणि मॉडर्न दोन्ही लुकमध्ये करूयात. तुम्हाला ड्रेसेस दाखवतेस ना? यश इतकं हसून इतकं मनमोकळेपणाने अमृताशी बोलत असतो की अमृता पागळतेच. आणि अमृताने ठेवलेला तोच आंधळा विश्वास यशच्या फायद्याचा ठरतो. आता तो विचार करतो, जोपर्यंत कावेरी फोन अनलॉक करून नंबर मिळत नाही तोपर्यंत अमृताला त्याला बिझी ठेवावं लागेल. इकडे कावेरी आता 3 डिजिट तर बरोबर टाकते, पण 4थ्या डिजिटचं काय, ते तर तिने पाहिलेलंच नसतं. आता खूपच टेन्शन येतं. कावेरी तो डिजिट 3 टाकते, पण आता फोन अनलॉक होतच नाही, कारण तो चुकीचा पिन पडला ना. इकडे यश अमृताला बिझी ठेवतो आणि त्याला एकही ड्रेस आवडला नसल्याचं सांगतो. आता एवढे सगळे ड्रेसेस दाखवूनही आवडत नाही म्हटल्यानंतर अमृताला थोडं टेन्शनच येतं. तेव्हा यश विचारतो की अमृता, अगं तुझ्याकडे एकही ड्रेस इम्प्रेसिव्ह नाही आहे का? तेव्हा अमृता म्हणते की एक आहे, तो तुला नक्की आवडेल. अरे पण तो ना आईकडे, पण त्याचा फोटोज माझ्या फोनमध्ये असेल, थांब मी तुला दाखवते. यश घाबरतो, कारण फोन तर कावेरीजवळ आहे ना. मग म्हणूनच तो अमृताला सांगतो की नाही नको, राहू देत अगं, नंतर दाखवलं तरी चालेलच. पण अमृताही काही ऐकत नाही. ती फोनची शोधाशोध करत असते आणि यशला घाम फुटतो. यशचं काहीच ऐकून न घेता अमृता तशीच बाहेर निघून जाते. यश तिची अडवणूक करतो. आता विद्यावहिनी येऊन पटकन कावेरीला सावध करते, पण 3 अटेम्प्ट तर चुकले होते. आता जर 4था चुकला तर फोन अनलॉक होणारच नाही याची भीती कावेरीला वाटते. विद्याला ती सांगते की अजून नंबर मिळालेला नाही आहे. कावेरी म्हणते. तेव्हा विद्या तिला सल्ला देते की वहिनी एक काम करा, कुठेही जाऊन लपा, पण प्लीज नंबर मिळवा. तेव्हा अमृताचा आवाज ऐकून पटकन कावेरी सोफ्याच्या बाजूला येऊन लपते आणि अमृता इकडे तिकडे फोनची शोधाशोध करत असते. मग विद्या तिला खोटंच सांगते की नाही ग, मी नाही बघितला तुझा फोन. कावेरी देवाचा धावा करते. तेव्हा आता तूच सांग की शेवटचा डिजिट काय असेल ते. त्याच वेळेस अमृता नेमकी कावेरीजवळ येणार. अर्ध्या रस्त्यात येता क्षणी तिकडून मुद्दाम विद्यावहिनी एक वस्तू जमिनीवर फेकून देते. त्याचा जोराचा आवाज होतो आणि अमृताला ती सांगते, अगं बाई, माझ्या हातून ते निसटलंस ग, नाही म्हणजे तुझा फोन शोधत होते ना मी. अमृता काळजीने विचारते की वहिनी तुम्हाला लागलं नाही ना? विद्या सांगते की नाही. त्यावर यश म्हणतो, अमृता बहुतेक तुझा फोन ना रूममध्येच राहिला असावा. आता अमृता आठवण्याचा प्रयत्न करते की आपण तर फोटोज इथे काढले, मग फोन रूममध्ये कसा असेल. तोचपर्यंत कावेरी
फोन अनलॉकसुद्धा करते आणि पटकन त्या ब्लॅकमेलरचा नंबर मिळवते. आता अमृता यशसोबत तिच्या रूमकडे निघालेली असतानाच अचानक अमृताचाच फोन वाजतो. आता तो फोन तर असतो कावेरीच्या हाती. विद्याची तर पळताबळी थोडी होते. यशलाही धक्का बसतो. इकडे कावेरीची सुद्धा घाबरगुंडी उडते. तर भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे. यमुनाच्या मनात कावेरीच्या विरोधात सुडाची आग इतकी पेटलेली असते की कावेरीचा फोटोच ती चालते. आता काकू तिला समजावण्याचा अतोनात प्रयत्न करते की यमे असं करू नकोस. अमृता फोन शोधत असताना कावेरीने ज्या चिठ्ठीवरती तो नंबर मिळवलेला असतो ती चिठ्ठी नेमकी अमृताच्या हाती लागते. पण कावेरी येऊन तिच्या हातातून हिसकावून घेते आणि तिला सांगते की अगं किराणा मालाची यादीच तर शोधत होते ना. तेव्हा अमृता विचारते की पण याच्यावरती नंबर का लिहिलाय. तेव्हा कावेरी घाबरते. आता माननी मेहंदी सोहळ्याची तयारी केली आहे आणि त्याचसाठी अमृता आणि कावेरी दोघींनाही तयार होण्यासाठी सगळं सामान हाती सोपवलंय. पण आता मिळालेल्या या नंबरचा उपयोग करून त्या ब्लॅकमेलरपर्यंत पोहोचून यश कावेरी ऐनवेळी धमाका कसे करतायत पाहणं मनोरंजकच ठरेल.